बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जी सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्यावर जी एमपीडी अंतर्गत कारवाई केली होती ती ॲडवायझरी बोर्ड यांनी काल रद्द केलेली आहे। म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये माहिती अशी आहे की सतीश भोसले मागच्या 6 महिन्यापासून जेलमध्ये असताना एका प्रकरणात त्याला 326च्या मॅटरमध्ये बेल झाली की बेल झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने त्याच्या विरोधामध्ये एमपीडीची कारवाई केली आणि हर्सुल जेलमध्ये त्याला नेऊन ती प्रस्ताव दिला। त्यानंतर आम्ही त्याचं ॲडवायझरी बोर्ड मंत्रालय इथं अपील केलं होतं। अपीलामध्ये मंत्रालयामध्ये तो ऑलरेडी जेलमध्ये असल्यामुळे एमपीडी हा टेनेबल नाही त्या ग्राउंडवर त्याची एमपीडी ॲडवायझरी बोर्डने रद्द केलेली आहे। बाकी इतर कुठल्या गुन्ह्यात आता जामीन मिळाला बाकी आहे? शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत जो दाखल आहे 307चा गुन्हा त्यामध्ये फक्त एक जामीन बाकी आहे। इतर सर्व गुन्ह्यामधून त्याचा आता बेल आउट झालेला आहे। या संदर्भात आता पुढे जर पोलिसांनी काही नव्याने दाखल केलं तर तुमची काय? नाही, आता एमपीडी एकदा रद्द झाल्यानंतर पुन्हा पोलीस प्रशासनाला वेगळं काही करता येत नाही, कारण ॲडवायझरी बोर्डनी स्वतः ते रद्द केलेलं आहे। त्यामुळे वेगळं काही आता दाखल करायचं किंवा वेगळं काही करण्याची त्याच्यामध्ये परिस्थिती राहिलेली नाही। यामध्ये गडबडीने सगळा कारवाई केली गेली असं वाटतं पोलिसांकडून? नाही, 100% ना। आता एखादा माणूस ऑलरेडी 6 महिन्यापासून जेलमध्ये जर असेल आणि पुन्हा त्याच्यापासून जर समजा सामाजिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग पावत असेल आणि त्याला जर तुम्ही झोपडपट्टी दादा म्हणत असेल तर ते टेनेबल कसं असू शकतो? म्हणजे एखादा माणूस बाहेर आहे त्याच्यामुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडत आहे, डिस्टर्ब होत आहे, सामाजिक प्रश्न त्याच्यामुळे मार्गी लागत नाहीत, अशी परिस्थिती जर असेल तर त्याला स्थानबद्ध करण्याचा अधिकार निश्चित पोलिसांना आहे। पण ऑलरेडी जो आरोपी स्थानबद्ध आहे, जो जेलमध्ये आहे, त्याला पुन्हा वेगळं स्थानबद्ध करण्याची असा काही कायदा नाही किंवा एमपीडी मध्ये तशी कुठली तरतूद नाही। त्यामुळे त्याच्या फंडामेंटल राईटचा विचार करता ॲडवायझरी बोर्डनी त्याची एमपीडी रद्द केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।